18 वर्षीय तरुणीने मित्राच्या मदतीने स्वतःच्या आईच्याच डोक्यात हातोड्याचे घाव घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरीत हा संपूर्ण प्रकार घडला। खून केल्यानंतर आई घरातील मोरीत घसरून पडल्याचा बनावही या तरुणीने केला होता। मात्र पोलिसांच्या तपासात या तरुणीचं भेंग उघड पडलं। पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून या तरुणीच्या मित्राला अटक केली आहे। मंगल संजय गोखले असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी मय्यत महिलेची मुलगी योशिता संजय गोखले आणि तिचा मित्र यश मिलिंद शितोळे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी अधिक माहिती अशी की आई घरातील मोरीत पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याचा बनाव त्याने रचला होता। मात्र तिच्या नातेवाईकांना याबाबत शंका आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती। त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि हा संपूर्ण कट उघडकीस आला। आपल्याच आईच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अनेक स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे नात्यातील ओलावा, माया, जिव्हाळा उरला आहे की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे।